नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे पाक न करता अगदी 2 मिनिटात हे लाडू कोणीही बनवू शकतं. अगदी स्वयंपाक न येणारंसुद्धा अगदी 2 मिनिटात हे लाडू बनवू शकतो. चला तर बघूयात. सुरुवातीला 1 वाटी हे पांढरे तीळ घेतले. हे पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घेतले. हे आपल्याला फक्त त्याचा सोनेरी रंग अशा पद्धतीने आणायचा आहे. खूप जास्त तांबूस करायचे नाही. अगदी मीडियम गॅसवरती हे भाजून घेतले. यानंतर 1 वाटी हा गूळ घेतला. हा छान बारीक करून घेतला आहे. हा खिसून घेतला तरीही चालेल किंवा कुटून बारीक करून घेतला तरीही चालेल. त्यामध्ये 1 वाटी भाजलेले दाणे. हे शेंगदाणे आधीच भाजून ठेवले होते, त्यामुळे ते आत्ता लगेचच त्यामध्ये ॲड केले. यानंतर 1 वाटी आपण तीळ आत्ता जे भाजलेले आहेत तेच तीळ 1 वाटी घेतलेत. आता हे मिक्सरमध्ये आपण घेतलेले आहेत. हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. हे बारीक केलेलं मिश्रण इथे आपण बघतोय. हे अगदी जर कोरडं असेल तर त्यामध्ये 1 किंवा 2 चमचा आपण साजूक तूप त्यामध्ये घालणार आहोत. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सर फिरवणार, ज्यामुळे हे सगळं एकजीव होईल आणि आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल. आता हे तयार जे मिश्रण आहे ते आपण थोडंसं असं हाताने बघायचं आहे की त्याचं लाडू वळता येतात का, म्हणून थोडं दाबून बघायचे. जर ते वळता येत आहेत याचा अर्थ आपल्याला लाडू आपण लगेचच करू शकतो. आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता यामध्ये आपण जायफळ खिसून आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि एक एक लाडू आपण अशा पद्धतीने वळून तयार करतोय. अगदी गॅस न वापरता, कुठल्याही प्रकारचं पाक न करता आपण हे लाडू अगदी सहज बनवू शकतो. आणि अगदी झटपट होणारा हा पदार्थ तुम्हीही नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.